आजच्या युगामध्ये आपण बघतो की सोशल मीडिया वापरण्याचं प्रमाण खूप वाढलेलं आहे. तरी महिला आणि आपल्या ज्या तरुण मुली आहेत, त्यांनी त्या सोशल मीडियाचा वापर एक मर्यादेपर्यंत केला पाहिजे, जेणेकरून आपल्याला त्यातून अभ्यासासाठी घेण्यासारखं जे आहे ते घ्यावं. परंतु इतर जे प्रलोभनं आहेत त्याच्यावरती, तर त्याला बळी न पडता कुठल्याही प्रकारच्या एखाद्या आमिषाला बळी न पडता किंवा स्वतःवरती एक कंट्रोल ठेवून जर ह्या मीडियाचा आपण जर वापर केला, तर आपण आपल्या चांगल्या आयुष्यासाठी त्याचा उपयोग करून घेऊ शकतो. नसता जर आपण एखाद्या स्कीमला बळी पडलो, मग ती कुठल्याही प्रकारची असो, तर त्यामुळे आपलं आर्थिक नुकसान होऊ शकतं किंवा आपलं सामाजिक नुकसान पण होऊ शकतं किंवा होऊ शकतो की आपण आपल्या आयुष्यातून उठण्यापर्यंत त्याची मजल जाऊ शकते. तर ह्या सोशल मीडियाचा वापर आपण मर्यादित केला पाहिजे आणि कुठे थांबायचं हे ज्याचं त्याने ठरवलं पाहिजे. म्हणजे हे जे तंत्रज्ञान आहे, आपण म्हणतो की आपण प्रगती केली, पण त्या तंत्रज्ञानाचा अतिरेक पण कुठे व्हायला नको. तर हे प्रत्येकाने आपल्या मनाला घालून दिलेलं बंधन आहे. आणि मी विशेषतः महिलांना सांगेल की आपले जे छोटे मुलं असतात, तर त्या मुलांना जर तुम्हाला वाटत असेल की त्यांनी मोबाईलचा वापर कमी करावा किंवा सोशल मीडियाचा वापर कमी करावा, तर तुम्ही स्वतःला ते वळण लावून घेतलं पाहिजे. कारण मुलं तुम्ही जे जसं वागता किंवा जे करता त्याचं अनुकरण करतात. तुम्ही त्यांना सांगून उपयोग नाही. तर तुम्ही जर त्याप्रमाणे वागलात, तुमचं जर तुमच्या मोबाईलच्या वापरावर जर कंट्रोल असेल, तर साहजिकच तुमची मुलं सुद्धा ते मर्यादित वापरतील आणि तुम्ही त्यांना जे सांगाल की मोबाईलचा वापर कमी करा किंवा सोशल मीडियाचा वापर कमी करा, तर ते तुमचं ऐकतील. स्त्रियांना जरी अबला म्हटलं गेलं असेल, तरी माझ्या मते महिला अजिबात अबला नाहीत. निसर्गानेच तिला खूप मोठी शक्ती दिलेली आहे आणि निसर्गाने तिला सक्षम बनवलेलं आहे. तर असं महिलांनी अजिबात मनात आणू नये की मी कमजोर आहे किंवा मी अबला आहे. कारण तुमच्या हाती एवढी मोठी शक्ती दिलेली आहे की आपण बघतो की घरात महिला जी असते, गृहिणी असते, तर ती कितीतरी कामे एका वेळेस करते. म्हणजे ज्याला आपण होम मेकर म्हणतो. तर मल्टीटास्किंगचं हे काम सुद्धा ती मोठ्या लिलया सांभाळते. आणि आपण बघतो की ज्या महिला बाहेर जाऊन व्यवसाय करतात किंवा नोकरी करतात किंवा वेगवेगळ्या प्रोफेशन मध्ये काम करतात, तर त्या घरची जबाबदारी आणि आपल्या घरची जबाबदारी, कुटुंबाची जबाबदारी आणि आपल्या प्रोफेशनची जबाबदारी खूप चांगल्या रीतीने सांभाळतात. तर त्यामुळे माझ्या मते महिला या पुरुषांपेक्षा खरं तर खूप सक्षम असतात आणि त्या त्या ज्या प्रकारे काम करतात आपल्या व्यवसायात म्हणा किंवा नोकरीत म्हणा, तर तो एक वेगळा ठसा आपल्याला दिसून येतो महिलांच्या कामातून, की त्या जास्त सिन्सिअरली काम करतात आणि खूप मन लावून काम करतात आणि त्यांच्यामध्ये समानतेची भावना असते की कोणावर अन्याय नाही झाला पाहिजे आणि कामाप्रती त्यांची निष्ठा पण खूप चांगली असते. मी पुन्हा एकदा आपणा सर्वांना महिला दिनाच्या खूप खूप शुभेच्छा देते आणि येणाऱ्या वर्षांमध्ये आपली चांगली प्रगती हो आणि महिलांनी जास्तीत जास्त आपल्याला मिळालेल्या अधिकारांचा वापर करून आपली प्रगती करावी, असे मी आपल्याला आवाहन करते.